मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे हे फार पुढे गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आज 23 मार्च आहे. गेल्या वेळेस 23 फेब्रुवारीला वितरण झालं होतं, पण यावेळेस तसं झालेलं नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण विनंती आहे की या योजनेसाठी जो लागणारा निधी आहे तर त्याला वेळेच्या वेळी जे आहे मंजुरी देत जा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला आतापर्यंत जसं वितरणाच्या संदर्भात जे आहे वितरण करण्यात आलेले आहेत एवढा गॅप नव्हता पडला, तर त्याचप्रमाणे कमीत कमी गॅपमध्ये वितरण देण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच सकारात्मक निर्णय या योजनेच्या संदर्भात विशेष करून योजनेच्या वितरणासंदर्भात नक्कीच सकारात्मक निर्णय आपल्याला येताना दिसतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा KYC जर कोणी दुरुस्ती केली नसेल तर करून घ्या. यावेळेसचं वितरण पण जे आहे याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. नेहमीप्रमाणे आदितीताई तटकरे अतिशय म्हणजे सकारात्मक या योजनेकडे त्यांचं लक्ष असतं, परंतु यावेळेस एवढा योजनेच्या वितरणाला विलंब का होतो आहे याचं त्यांनी खरं तर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि सोबत बघा वितरण लवकर सुरू करायला पाहिजे या योजनेच्या संदर्भात. जसं की प्रत्येकजण स्वतःला लाडका भाऊ म्हणून घेतं, तर तसंच या बहिणीसाठी मग पुढे यायला पण पाहिजे आणि वितरण वेळेवर करायला पाहिजे. कारण वितरण अवेळी होणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अत्यंत चांगली बाब नाही. त्यामुळे वितरण जे आहे वेळेवर करायला पाहिजे. बघा फेब्रुवारीचा महिना संपूर्ण संपलेला आहे. या फेब्रुवारीच्या आपल्याला 1500 रुपये अशाप्रमाणे एवढं वितरण याचं बाकी आहे. गेल्या वेळेस 23 फेब्रुवारीला म्हणजे आजच्याच दिवशी वितरण झालं होतं. गेल्या वेळेसच्या हप्त्याचं सांगतोय मी तुम्हाला, आणि ते पण खूप उशिरा म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये. मग आता काही लाभार्थी असं विचारत असतील की सर 15 एप्रिल तारीख ठरली आहे का, 15 एप्रिल ही तारीख ठरली आहे का? तर अजिबात असं नाही आहे. बघा माझ्या मते 15 एप्रिलच्या अगोदरच वितरण होईल. खास करून ह्या महिन्यामध्ये पण वितरण होऊ शकतं कधी पण. ही बाब मी सर्वांना सांगू इच्छितो, कारण की वितरणाच्या विलंबनाच्या मागे कोणतंही ठोस कारण नाही. त्यामुळे वितरण कधी पण होऊ शकतं. कधीही तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून वितरण सुरू झाल्याची अपडेट पण येऊ शकते. त्यामुळे चिंता करू नका. आणि जे नकारात्मक कमेंट करीत असतात त्यांना वाटतं की योजना बंद पडली, तर त्या सर्व लाभार्थ्यांना सांगतोय योजना बंद पडणार नाही. 12 महिन्याचा निधी मंजूर झालेला आहे. एवढंच आहे की योजनेची लाभार्थ्यांची संख्या कमी होते आणि अवेळी वितरण होते आहे. तर अवेळी वितरण झालं तर आमचं काम आहे तो मुद्दा आम्ही नेहमी मांडणार आणि त्याद्वारे सरकारला वितरण वेळेवर करण्यासाठी जे आहे आपण प्रयत्न करायला लागणार. बघा फेब्रुवारीचा जो महिना आहे तर तो आपल्याला अजूनही मिळालेला नाही. फेब्रुवारी महिना संपला आणि मार्चचा पण महिना आता संपत आलेला आहे. कारण की आज सोमवार आहे. आज सोमवार असल्यामुळे 23 तारीख आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे वितरण अजूनही या योजनेचं कधीही होऊ शकतं, ते नाकारू शकत आपण नाही. खरं तर आतापर्यंत 19 तारखेच्या अगोदर म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरच वितरण व्हायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं दिसलं नाही. तरी देखील वितरण कधीही सुरू होऊ शकतं, कारण आज सुट्टी नाही. आज वेगवेगळ्या विभागाचे GR येत आहेत. तर त्याचप्रमाणे जर लाडकी बहीण योजनेचा GR पडला तर लगेच 1-2 दिवसाच्या आतच वितरणाला सुरुवात होऊ शकते. परंतु वितरणाचा GR सामाजिक न्याय विभागाने पण काढायला पाहिजे आणि खास करून महिला बालविकास विभागाने पण या योजनेचा फेब्रुवारीचा वितरणाचा GR काढायला पाहिजे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त फेब्रुवारीचे 1500 रुपये द्यायला नाही पाहिजे, तर याचे देखील 1500 रुपये द्यायला पाहिजे. म्हणजे एकूण 3000 रुपये 2 हप्त्याचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये जो आहे वर्ग करावा, जेणेकरून त्यांना योग्य तो न्याय मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा कोणीही नकारात्मक व्हायची आवश्यकता नाही. वितरण जरी पुढे गेले असेल तरी देखील योजना ही कधीही बंद होणार नाही. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.